अशी इकत हां, खेड्यावर फिरणारी हां. आणि मामापाशी आले पाया पडले. मामा जरा चटणी खाऊन बघा. होय ग मला चटणी चांगली आहे पण मला एक महिन्याला डबा आणून दे. हां, हां. देतो म्हणली. डोंगरातली माझी तुझ्याकडे मग तिथलीच गावचीच आहे तुझ्या औरणाला बसलीच आहे आवरणार बसले. तिथलीच आहे कुठलीच आहे. मग ती चटणी महिन्याला आणून द्यायला आणि तिथं चांगलं झाली भरभराट. बर. मग आम्हाला म्हणली कोल्हापुरात बंगला घेतली. खाली साखळून वर साखळून अरे बापरे. आणि ती निघणार. आणि तिचा नवरा होता त्याला जीवाला आलं. जीवाला आल्यावर तिथं कोल्हापुरात बघितले होईना दुरुस्त माझा पुण्याला नेले. पुण्याला नेल्या मामाकडे जाऊन बघात पडा आणि नवऱ्याकडे जायला. मग मामाकडे आले. त्याला मामाला म्हणले मामा नवऱ्याला माझ्या बरं नाही का? बरं नाही म्हणला पण मी काय डॉक्टर नाही पण माझ्याकडे भंडरा हाय. पण तुझा नवरा भंडरा खाणार नाही. नाही. हं. तसं काय निवांत थोडा वेळ थांबणार काय? हा थांबा नको चालून पाणी वगैरे पिणार काय? अशी सामान सफाई नाही. हां, हां. पुण्यात सपवून दिली. गप्पू दे बाय. मग नवरा भंडरा माझा नवरा तुझा नवरा खाणार नाही. हां, खात का नाही म्हणजे नवरा माझा आहे ना म्हण. हां, ने जा म्हणला. हां. ही पुढी घेऊन जा. गेली पुढे घेऊन पुण्याला. नवरा खाता होता ॲडमिट. म्हणजे जरा तोंड पसराव जरा तोंड उघडा काय ते मला सांग. हां. अहो बाळूमामाचा भंडरा हे जरा भंडरा चालतो. हाय म्हणला मी भंडरा खात नाही मला पीत होते. बर. मला पीत होते मी काय खात नाही. नाही. मग मामानं सांगितलं तुझा नवरा भंडरा खाणार नाही. अरे बापरे. त्यात खाल्लं नाही ती मेलच. मेला. हां, मग मामाकडे आली. मामा आता माझं कोण नाही हां, की बंगल्याकडे तुझ्या नाव करून घे मला कुळं निघणार. हां. म्हणला मी निपुषाचं घेत नाही. बर. त्यानं घेतला नाही. मग ती बाळूमा समाधी घेतल्यावी ती होतीच. बर. आली आमच्याकडं म्हणली देवान घेतलं आम्हाला काय नको. बर. तिनं पहिला देऊळ बांधली तिथं बाळूमा. हां, हां, हां. बाळूमा समाधी घेतल्यावर बरोबर. आणि ती माझी आणि तिची बळूती जेवाय गेलेली ती मला सांगावं द्यायची आणि मी तिथं 4 पोरं घेऊन गीत म्हणायला जायचं. हां. आम्हाला गाडीचे पैसे 5-5 रुपये आम्हाला सगळ्यांनी द्यायचे. 3.5 रुपये हजरी. बरोबर. ही बरं आहे म्हणून आम्ही जेवायचे 5 रुपये घेऊन यायचो. बरोबर. तर ती मेली. आता ती सरकारच्या ताब्यात गेली. हां, हां. हाय गोकुळातला लागून सांगायला. गोकुळ हाटला. हां. हां. एक झालं. आत्ता पुढं मला सांगा तुम्ही मामा हयात असताना मामा असं होते त्यावेळेला हां. तुम्ही त्यामध्ये ढोल वाजून गाणं म्हटलंय का? तुमचं धनगर वगैरे म्हटलंय का? मी गाव म्हणलंय आमचे वडील म्हणत होते. वडील म्हणत होते हां, आम्ही- त्यावेळेस तुम्ही बकऱ्यात सेवा करायला त्यावेळेस म्हणत नव्हता? नाही आम्हाला त्याला काही येत लगीन नाही फिकीन नाही कशाला काय. मग धनगरी ओव्या म्हणायला तुम्ही सुरुवात केली? मला ववी कधी येतच नाही. अजून पण येत नाही? नाही मग आता फक्त आता काय ढोल वाजवत ढोल वाजवायचं एवढं काम करतो तो. ढोल आता फोटो बघितले मी खाली. हाय की ढोल वाजवतो हां. आणि ढोल वाजवून उड्या मारायच्या मागच्या पुढच्या बर. अशा हां. मामापाशी असताना मारल्या. समाज घेतल्या मी मारल्या. बर. मग ते चालूच होतं. मग तिथनं मामा संगत आपलं होतो. मग वर्षभर झालं मामा तिथनं लावून दिल्यावर घराकडे आलो. आणि आमचा भाऊ आणि आमचा मामा होता आणि एक माळ्याचा मळा म्हणून आहे. ते मला झाड तोडायला लावलं. ते त्या झाडाखाली एक दगड होता शिंदूर लावलेला. बर. मी पाया पडून गेलतो. पहिलीच कोरडा मारलो हं. वरनं आणि एकदम पडलो खाली. हं. अरे बाळूमामा म्हणलं. हं. तर बाळूमामा म्हणला अरे थांब म्हणलं. तिथं त्या हातात ढाळी गावली 10 फुटावर वरून 10 फुटावर ढाळी गावली. हं. आणि मामा म्हणलं पडत होतो. पडत नाही म्हणला शिस्तीत ये नाट्याच्या मी आहे की. त्याला मामा असा हातात काठी घेऊन जायचं. हं. मामा जाऊ नको बाबा मी येतो. हांग लागली कापाय. अरे मी जात नाही तू शिस्तीत ये. मग ती धरून मी खेळात गेलो. तिथनं चालत आलो. मामा जाऊ नकोस हाय बुडक्यात पाय टेकून मामा गप झाले. अरे बापरे. मग आता वर्ण पडा की ती पापण लागूच नका देव हजर होते म्हणजे देव कसला आहे. हं. हं. पापण लागूच नका. बाळूमा म्हणल्यावर बाळूमा हजर. तर ते ह्या मुलकात होतं आणि मी आमच्या गावात. बरोबर. असं ह्या देवाचं काम आहे. म्हणून पापण लागूच नका देव हजर.
त्याला ते सांगितला ते मगाच्या हाटल्यात तुला चहा प्या गेल्याला सांगितलं हा, बघ. हा, हा. कुठे गेलं अशा गेलं त्यावर अंड्या जायला त्याला एक गोष्ट सांगितलं मी नंतर माझी नाव पंढरीच्या पांडुरंगाची आहे. पांडुरंगाचे. तर म्हणला चहा साठणं आणि पाण्या साठणं आणि भाकरी साठणं 18 घरी फिरायची नाहीत. जंगलात बस आठवण कर तिथं तुला चहा मिळेल. अरे बाप. भूक लागेल तर तिथं तुला भाकरी मिळेल. ताण लागेल तर पाणी मिळेल. पण 18 घरी फिरायचं नाही. नाही. मग आत्ता माझ्या ध्यानात आलंय मामानं का सांगितलं. लोक काय करतात घरात जायचं जेवायचं खायचं झोपायचं 2 दिवस तिसऱ्या दिवशी आणि बकऱ्या जायचं बसलं. 2 दिवसाची सव करून येणार हे उद्या पाडा हे परवा दिवशी पाडा हा, हा, हा. तिसऱ्या दिवशीला आणि बघायला बरोबर, बरोबर. रानात नाही फिरायचं मला सवय होती जळाव झोपायचं नाही. हं, बकऱ्या संग कडाव करून द्यायचा हं. आणि तिथून शेरडा संग जायचं. हं. दुपार शेरडं थंड करायची कुठल्या तर झाडाखाली बसायचं आणि मग चारा बघत यायचं. हं. ही झाड कोणाचं ही तूर कोणाची ही याल कोणाचं त्याचं नाव घेत जायचं. ही उषा इटू पाटील असं करत जायचं. त्याचं काय नाव असेल ते शेतकऱ्याचं त्यांच्या घरात जायचं पहिला संध्याकाळी त्यांच्यातच चहा नाव प्यायचं. लक्षात राहावं म्हणून म्हणत आहे. म्हणत बडबडत जायचं काय शिवाय काय तुम्ही यायचं याचं काय नाही. मग जायचं त्यांच्यात जरा जायचं. पाटील त्या 2 बावल्या ऊस केल्या पार पाडा म्हणाय हं. की तुझी तूर आहे एक तळाला दे चांगला असं ते जेव्हापासून तेच चालू झालं. हं. चांगलं झालं. मग सुरू व्हायला लागला सापडून. तर बाळूमानं सांगितलंय संकट येते त्याला कुठने हाक मारा मी आहे. मला नाही जगाला सुद्धा सांगितलंय बरोबर. एवढी बाळूमाची ताकद आहे. ताकद आहे. पण ते आपण त्या नीतीच राहिलं तर राहिलं तर विश्वास पाहिजे. विश्वास नाही त्याला देव नाही. नाही. आणि देव हाक मारायला घ्यायचं असं आहे. तर मग अजूनपासून मला त्यानं पायाला हात लावू दिला नव्हता. हं. आता 5-7 वर्ष झाली हं. सपरात येऊन असा उभा राहिला. हं. म्हणून थांब बाबा असताना पाया पडू दिले आता तर पायाला हात लावतो. अरे बाप. लाव रांडेच्या म्हणला तर त्याला उभा राहिला.